तुम्ही लोक जर कधी राईडला जात असाल तर कधी तुमच्यासोबत हा झालाय का विषय मित्रांनो? पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या डे 10 व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत रिअल इंडियन रायडरचा संघर्ष, म्हणजेच थोडासा आपण इमोशनल गोष्टीवर आज बोलणार आहोत. तर चला डे 10ला आपण आता सुरुवात करूया. आणि आज आपण गाडी ही घेऊन जातो आहे, आपली KTM नाही आहे आज. तर गाडी घाण आहे खूप, थोडासा मला कपडा मारावा लागेल आणि त्यानंतर मग आपण निघू. चला तर भेटूया डायरेक्टली मोटो ब्लॉगिंग सेटअपवर. पहिली गाडी क्लिनिंग करतो. असं आपण इंडियन रायडरच्या स्ट्रगलबद्दल बोलणार आहोत. हो मित्रांनो, ही प्रत्येक घरची स्टोरी आहे. आणि जेव्हा पण तुम्ही जेव्हा तुम्ही रायडर बनता तर सर्वात अगोदर म्हणजे आपल्याला ही बाईक किंवा आपण जी राईड करतो ती आपल्याला खूप भारी वाटते किंवा एक रिफ्रेश करते आपल्याला, आणि त्यातून आपल्याला एक वेगळा आनंद भेटतो. पण ही गोष्ट फक्त आपल्याला माहिती असते, आपल्या घरच्यांना माहीत नसते. आपल्या घरच्यांना ही गोष्ट खूप रिस्की वाटते की हे पॅशन तुझ्या काही कामाचं नाही आहे. ते बाईकवर पण जेव्हा पण आपण राईडला निघतो तेव्हा सकाळी सकाळी आपल्याला ओरडा भेटतो, किंवा त्याच्या आदल्या रात्री जेव्हा त्यांना समजतं की आपण राईडला जातो आहे. तर हा एक स्ट्रगल आहे जो इंडियन रायडर ही गोष्ट फेस करतात, की जेव्हा राईडला जातात तेव्हा घरच्यांची बडबड किंवा त्यांचं ऐकणं हे आपल्याला आहेच. पण मित्रांनो, दोन्ही पण आपल्या जागेवर बरोबर आहेत. आपल्याला माहिती आहे की आपण राईड बरोबर करतो, पण आपले जे पॅरेंट्स असतात ते आपल्याला कुठेतरी आपल्या सेफ्टीसाठी हे बोलत असतात, कारण की त्यांना पण कुठेतरी आपण इम्पॉर्टंट असतो. आपल्याला माहिती आहे आपण बाईक चालवून किंवा बाईक राईड करून आपल्याला किती चांगलं वाटतं हे आपण त्यांना एक्सप्लेन नाही करू शकत. त्याच्यानंतर आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे बाईक राईड वगैरे करणं, पण आपल्याला त्यासोबत आपली रिस्पॉन्सिबिलिटी पण आपल्याला माहीत पाहिजे. आणि ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही लोक जर कधी राईडला जात असाल तर कधी तुमच्यासोबत हा झाला आहे का विषय मित्रांनो? आणि जर झाला असेल तर नक्की कॉमेंट्समध्ये शेअर करा. आणि ही गोष्ट खरंच खूप लोकांसोबत होत असते. तर म्हणून आपण आज थोडंसं ह्या गोष्टीबद्दल बोललो. आणि कारण की आपल्याला कोणी एवढे समजून घेत नाही. पॉईंट आजचा हाच आहे, जर आपल्या पॅरेंट्सला जर तुम्हाला मनवायचं असेल तर दोन्ही गोष्टीचं लक्षात घेऊन राईड करा, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी प्लस सेफ्टी गिअर सोबत. तेव्हा कुठे पॅरेंट्स तुमचे ॲग्री होतील. आणि त्यांना प्रूव्ह करा की तुम्ही स्पीड वगैरे चालवत नाही आहे, ठीक आहे, हळू चालवा, ह्या गोष्टीचं हे करून. आणि आज हा व्हिडिओचा टॉपिक घेण्याचं कारण असं आहे की तुमच्यापर्यंत एक मेसेज पोचवायचा आहे. तोच म्हणजे की रिस्पॉन्सिबिलिटी हाईड करू नका, ठीक आहे. आणि तुमची पॅशन आहे जर बाईक राईड करणं तर नक्की करा, पण सेफ्टी आणि रिस्पॉन्सिबिलिटीज लक्षात घेऊन. आणि बस ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा तुम्ही फॉलो कराल तर तुमची राईड पण सेफ होईल. बस हाच एक कुठेतरी आज मेसेज पोचवायचा होता तुमच्यापर्यंत. आज व्हिडिओ छोटा आहे पण खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे आपल्या घरच्यांना आपल्या सेफ्टी गिअर्स किंवा आपल्या राईडचा खर्च माहीत नसतो की किती असतो. ज्या दिवशी त्या गोष्टी पालकांना आपल्या किंवा आपल्या पॅरेंट्सला समजायला लागतात ना की या राईडमध्ये किंवा ह्या पॅशनमध्ये खर्च किती आहे, तर तेव्हा तुम्हाला शिव्या पडतातच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोठं काही असं डिस्कशन केलं नाही, तर आज छोटासाच एक व्हिडिओ होता. पण आजचा टॉपिक पण खूप इम्पॉर्टंट होता आणि बरेच लोक ह्या गोष्टीशी रिलेट पण करत असतील. तर बस डे 10 आता आपण इथेच संपवतो आहोत. पण कसं आहे ना की मी 2 पार्ट करणार आहे, म्हणजे आजचा 10 म्हणजे हा तर डे 10 आहेच आणि डे 11सुद्धा येणार आहे. तो दिवस तुम्ही विसरू नका, कारण की तो पण आपण कंटिन्यूच केला आहे, फक्त 2 पार्टमध्ये डिवाईड केला. दिवस 11मध्ये भेटू आपण डायरेक्टली. बाय बाय.